पण 2024च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षांचे तुम्ही म्हणता की संविधानिक मुद्द्यावरती आम्ही लढत असतो आणि आमची मूल्यनिष्ठा अशी संविधानावर आधारलेली जोपासलेली आहे, पण त्यामुळेच तुमचा जो मतदार वर्ग आहे तो काही प्रमाणात बहुतांश प्रमाणात हा सारखा आहे, काँग्रेसचा आणि आम आदमी पक्षाचा. मग मतांचं विभाजन होऊन भाजपला त्याचा फायदा होऊ शकत नाही का? बघा, जेव्हा लोकसभेची निवडणूक असते किंवा आणि त्यावेळेस मतदारांची म्हणजे जी भूमिका असते ती राष्ट्रीय मुद्द्यांवर होते ना. लोकसभेची निवडणूक बल्कि विधानसभेची निवडणूक ही राज्याचे जे मुद्दे आहेत, जे राज्य सरकारने सोडवायचे असतात त्या मुद्द्यांवरती होते. आणि त्यामुळे काही ठिकाणी म्हणजे देशभरात लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकाच वेळेला झाली तरी सुद्धा त्याच्यात कुठच्या पक्षाला बहुमत मिळतं याच्यामध्ये आपण गेल्या 75 वर्षाचा इतिहास बघितला तर त्याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांनी जे काही प्रचार प्रसार केला त्यानुसार त्यांना मतं मिळाली, त्यांचे उमेदवार निवडून आले. दिल्लीतल्या मतदारांचा सुद्धा जर आपण ट्रेंड बघितला तर दिल्लीतले मतदार लोकसभेला वेगळं मतदान करतात आणि विधानसभेमध्ये वेगळ्या पक्षाला मतदान करतात. असं गेल्या 3 निवडणुकांवरनं आपण बघितले. 2 निवडणुकांवरनं 2020 आणि 2015च्या. त्यामुळे हा एक मुद्दा आहे. दुसरी गोष्ट मला महत्वाचं काय सांगायचं आहे की मतदार ही कोणाची मक्तेदारी नसते. चला, भारतीय जनता पक्षाला 30% मतं मिळाली तर मतदार ही कोणाचीच मक्तेदारी नसते. त्यामुळे भारतीय जनता पक्षानेच नव्हे तर सगळ्यांनीच हे म्हणजे मतदारांना गृहीत धरायचं नसतं. मी जसं म्हटलं की त्यांनी अतिशींच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीचं भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने वक्तव्य केलं. हे नुसतं अतिशीजींचाच अपमान नाहीये तर दिल्लीतल्या 50-55 लाख महिला मतदारांचा, मुलींचा, सगळ्यांचा अपमान आहे असा दिल्लीतली जनता विचार करते. 10 लाख मुलं जी नवी मतदार झालेली आहेत गेल्या 2015 पासून दिल्लीतल्या आम आदमी पक्षाने बांधलेल्या शाळांमधून शिकून आलेली, तर हे असे जोडत गेल्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये जो भारतीय जनता पक्षाचा मतदार होता, ज्या महिला मतदार होत्या, त्यांना सुद्धा वाटतंय की अरे हे काय बोलतायत, हे जर मला जर सन्मानच देत नसतील. कारण बघा, मध्य प्रदेश मुद्दा मांडलाय, मला या मुद्द्याला सोडून तुमचा मतदार सुद्धा आमच्याकडे आलेले आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचा, तुम्ही समाजवादी पक्षाचे नेते, अध्यक्ष, प्रमुख अखिलेश यादव यांना सोबत घेतलं. अर्थात त्यांनी स्वतःहून पाठिंबा दिला की तुम्ही पण स्वतःहून काही प्रयत्न केले असतील की तुम्ही सोबत यावं. कारण या दिल्लीच्या निवडणुकीमध्ये उत्तर भारतीय आणि बिहार मधल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि तो अत्यंत एक महत्वाचा की फॅक्टर मानला जातो. जसा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत आणि खास करून मुंबईमध्ये महानगरपालिकेची जेव्हा निवडणूक होते त्यावेळी उत्तर भारतीयांची मतं ही लक्षणीय असतात आणि त्यावर प्रत्येक पक्षाचा डोळा असतो. पूर्वी काँग्रेसला ती मतं खूप मोठ्या प्रमाणात पडायची आणि नंतरच्या काळात ती मतं भाजपकडे वळल्याचं आपण पाहिलं. तर असा काही उद्देश असावाच ना आम आदमी पक्षाचा. बघा, अखिलेश यादवांचा समाजवादी पक्ष सुद्धा इंडिया आघाडीचा घटक आहेच आणि आमचे त्यांच्याशी अगदी मित्रत्वाचे संबंध आहेत. त्यामुळे आमच्या नेत्यांची आणि अखिलेश यादव आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची चर्चा ही सततची चालूच असते आणि त्या अनुषंगाने म्हणजे त्यांनी हा निर्णय घेतलाय त्याचं आम्ही स्वागत करतो. ह्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि मला वाटतं की कदाचित काँग्रेसची भूमिका वेगळी भूमिका असू शकेल आणि आम आदमी पक्षाचं सरकार आहे किंवा 70 पैकी 62 लोक आमदार आमचे जर निवडून आले असतील किंवा आता पण ज्या पद्धतीने आम्हाला परिस्थिती आहे त्यामुळे अलायन्स करणं गरजेचं नाही वाटलं असेल आमच्या केंद्रीय नेतृत्वाला आणि म्हणून आपण अलायन्स केलं नाही असं मला वाटतं. दिल्लीच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की म्हणजे असं साधारणतः आतापर्यंतचं चित्र दिसतं की दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी कोणाचाही चेहरा भाजपचा तसा महत्वपूर्ण नाही. एक असा काळ होता की मुंबई म्हणजे दिल्लीमध्ये काँग्रेसचा चेहरा शीला दीक्षित होत्या आणि 10 वर्ष त्यांचं सरकार होतं. तुम्हाला आठवत असेल तर तिथे दिल्लीच्या निवडणुकीमध्ये साहेब सिंग वर्मा असतील आणि भंडारी असतील, असे काही भाजपकडनं चेहरे आपल्याला परिचयाचे होते जे निवडणुकीच्या माध्यमातून लोकांसमोर आले. नंतर ते दिल्लीच्या राजकारणात सुद्धा, केंद्राच्या राजकारणात सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. पण आज घडीला केवळ आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा हा निवडणुकीमध्ये अत्यंत मोठा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. अर्थात
अमित शहा सोबतीला आहेतच. या अत्यंत मोठ्या आणि ज्यानं महाराष्ट्राचे हरियाणाचे निवडणूक जिंकली तो चेहरा आपल्याला काहीसा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कमजोर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. 240 जागांवर त्यांचं घोडं अडलं आणि त्यांना वेगवेगळ्या पक्षांची मदत घेऊन केंद्रामध्ये सरकार स्थापन करावं लागलं. पण नंतर मात्र त्यांची विजयी घोडदौड आपल्याला दिसली. हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये अत्यंत वेगळे आणि आश्चर्यकारक सगळे निकाल आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे मोदींच्या चेहऱ्याला तुम्हाला नाकारून चालणार नाही. आणि एकीकडे अरविंद केजरीवाल यांचा चेहरा, तुम्ही कसं पाहता याकडे? मोदींचा चेहरा पुढे घेऊन जातात याच्यातच त्यांचं अपयश आहे. त्यांना नवीन लिडरशिपच निर्माण करता आलेली नाहीये. परंतु जर 2020च्या निवडणुकीचा संदर्भ आपण बघितला त्यावेळेस सुद्धा मोदींचा चेहरा पुढे होता. आणि भारतीय जनता पक्षाचा एक असा इतिहास आहे गेल्या 10 वर्षातला आम्ही बघतोय की जेव्हा ते निवडणूक हरायला लागतात ना तेव्हा भारतीय जनतातले पक्षातले जे काही असे फालतू नेते आहेत, प्रवेश वर्मा सारखे किंवा ठाकूर सारखे किंवा तो आता भदुडी नावाचा कोण एक मूर्ख माणूस आहे, तर हे असे वाईल्ड आणि असंविधानिक किंवा दंगल निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण करतात आणि पोलरायझेशन करायचा प्रयत्न करतात. म्हणजे 2019च्या निवडणुकामध्ये मला आठवते अनुराग ठाकूर जे आहेत ते केंद्रीय मंत्री होते त्यावेळेस, त्यांची एक स्टेटमेंट होती की गोली मारो सालों को. म्हणजे त्यांना, आणि दिल्लीच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला, आम्ही त्यावेळेस दिल्लीतच होतो, दिल्लीमध्ये गोळीबार सुद्धा झालेला, गोळीबार घडवून आणलेला असं म्हणतात. त्यामुळे पोलरायझेशनचा प्रयत्न जेव्हा मोदींचं कार्ड सुद्धा चालत नाही त्यावेळेस होतो. आणि मी तुम्हाला अगदी जबाबदारीने आज सांगतोय, पुढच्या महिना सव्वा महिन्यामध्ये दिल्लीमध्ये दंगल करण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न असणार. पण हा नेहमीचा परंतु 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 एक मिनिट, परंतु मी असं म्हणेन की भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्रात काय झालं, निवडणुकीच्या 4 दिवस अगोदर मोदीजी परदेशी गेले. जर ही निवडणूक भारतीय जनता पक्ष हरली तर मोदींच्या चेहऱ्यावरती लढवलेल्या निवडणुकीमुळे मोदीजींनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे, कारण तुम्ही हरलेले आहात. हे मान्य होईल का त्यांना? तर कुठचेच होप्स नाहीयेत, म्हणून मोदींचा त्यांनी चेहरा आणायचा प्रयत्न केला, तो पण चालत नाही. आणि म्हणून ही दंगल सदृश्य वक्तव्य करायचं, पोलरायझेशन करायचा भाजपचा प्रयत्न असेल जो दिल्लीच्या जनतेला पूर्णपणे कळलेला आहे.